बघा आपल्या गोठ्यात कालवड जन्माला आली की आपल्याला किती आनंद होतोय. कारण की हीच कालवड ही आपली उद्याची गाय असते, आपली लक्ष्मी असते आणि हे आपलं प्रॉफिट असते ज्यावेळेला कालवड झाली. आणि तर पण त्याच कालवडीचं जर पोट सुटलं आणि अशी ती पोट सुटलं, असे केस उभा राहिले आणि शरीर बारीक होते, पोट सुटते. मग ती अशी ढेबऱ्या डुबऱ्यासारख्या अशा दिसतात. मग त्यावेळेला आपल्याला वाईट वाटतं, की आपण एवढी काळजी घेऊन पण मग तिचं पोट सुटलं. तर आपण हेच पोट का सुटतंय? त्याचं काय कारण, याचा उपाय हे आपण हे सगळं आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे, की कशामुळं असं होतंय आपल्या कालवडीला. कारण की योग्य वयात कालवड येणे, वयात येणे पण आणि तिची लागण होणे आणि त्याच्यामुळं सुद्धा जो आपलं म्हणजे पुढं दूध चालू होणं किंवा आपला जो नफा आहे, ते सगळं अवलंबून असते कालवडी लवकर वयात येण्यावर पण म्हणून. तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू. नमस्कार मंडळी, मी अर्चना गुंडे, साई गंगा डेअरी व फार्म मध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा कालवडींचं जेव्हा जन्माला येते त्यावेळेला तिचं एक बाळसं असते आपल्या वासराला, ते बाळसं. तर ते बाळसं मोडू द्यायचं नसते. हा, मग त्याच्यासाठी तिला भरपूर दूध पाजायचं असते. तर पोट सुटण्याची कारणे बघा, तर मुख्य 3 कारणे आहेत. एक तर तिला दूध कमी पडते आणि दुसरं डिवर्मिंग, म्हणजे तुमचं जंत निर्मूलन डिवर्मिंग आहे. तर जंताचं निर्मूलन ते जर व्यवस्थित झालं नाही तर ते, आणि तिसरं म्हणजे जे फीड मॅनेजमेंट, तुमचं चारा पाणी खाद्य हे ह्याच्यामध्ये काहीतरी गफलत झाली, चूक झाली तर कालवडींचं पोट सुटतंय. त्या ढेबऱ्या डुबऱ्या अशा कालवडी दिसू लागतात. तर ही झाली कारणं. त्याच्यातलं पहिलं बघा, जे आपण दुधाचं असते, दूध कमी देतोय तर ते कमी पडते. तर आपण कालवड जन्माल्यावर तिच्या वजनाच्या 10% आपण तिला पहिला तर जन्मावर 1 तासाच्या आत तिला चिक पाजायला लागतोय आपल्या तिच्या आईचा. आणि ज्या त्या कालवडीला ज्याच्या त्याच्या आईचंच दूध हे पाजावं लागतंय. मोठ्या मोठ्या गोठ्यातनी काय होतंय, जर भरपूर गायी ते नसल्या तर ज्याच्या त्याच्या आईचं दूध हे कालवडींना जात नाही. मग ते सरसकट एखाद्या गाईचं असं पाजून देतात. पण तसं न करता ज्याच्या त्याच्या आईचं दूध हे कालवडींना गेलं पाहिजे. आणि त्याच्याशिवाय भरपूर म्हणजे एक 10% वजनाचं आपण दूध द्यायला पाहिजे. म्हणजे कमीत कमी 2.5-3 लिटर हे दूध सका एका कालवडीला मिळालं पाहिजे. तर मग काय काय वेळेला काय होतंय, की आपल्याला पैसे मिळवायचे असतात, नफा मिळवायचा असतोय. तर त्याच्यामुळं आपण मग कालवडींच्या ना दूध एवढं 3-3 लिटर, 4-4 लिटर दूध देण्याचं आपण टाळतोय. म्हणजे काही कशात टाळतात. मग एखादा 1-1.5 लिटर देणे असं द्यायचं, एखादं 1 किंवा 1.5 लिटर दूधच पाजायचं. मग अशामुळं काय होतंय, ते दूध कमी पाजल्यामुळं पण मग त्यांची पोटं भरत नाहीत. मग ते पोट भरलं नाही की मग त्या अशक्त होतात, बारीक होतात. मग ते परत मग ते दुसरं काहीतरी खायला चालू करतात. जिथं जिथं जे बांधलेलं असेल तिथं जर जे दिसल ते खायला चालू करतात. तर मग आपण एक घरगुती उपाय पण बघू याच्यावर, की एक 50 ग्रॅम ओवा, 50 ग्रॅम बडीशेप आणि काळं मीठ असं आपण आठवड्यातून 2दा कोमट पाण्यातून ते सगळं बारीक करून कोमट पाण्यातून आठवड्यातून 2दा दिलं. त्यामुळे आपण आपल्या कालवडीची पचनशक्ती सुधारायला मदत होते आणि तिचं पोट कमी व्हायला सुद्धा मदत होऊ शकते. तर त्याच्यामुळं वाढलेलं पोट जे कालवडींचं ढिबऱ्या-डुबऱ्या झाल्यात, तर त्याची काही काळजी करू नका. तुम्ही परत डिवर्मिंग व्यवस्थित करून लिव्हर टॉनिक द्या आणि त्याच्याशिवाय त्यांना मिनरल मिक्सचर आणि योग्य पद्धतीनं चारा हा देऊन त्यांचं पोट हे कमी करता येते. सर्वात मोठे मुख्य कारण म्हणजे कालवडीच्या पोटात जंत किंवा कृमी होतात आणि मग दिलेलं अन्न कालवडीला न मिळता ते जंत खातात. त्यामुळे कालवडीचे पोट फुगते आणि शरीर सुकते, शरीर वाळते ते. आणि त्याच्यामध्ये अयोग्य चारा पाणी बघा. लहान वयातच कालवडीला खूप जास्त प्रमाणात हलक्या दर्जाचा सुका चारा किंवा कुट्टी द्यायचं आणि तसेच माती अस्वच्छ पाणी पिण्यात आले तरी पण पोट फुगते. तर बघा ही कारणं झाली. मग आता ह्याच्यावर आपण उपाय बघू. तर ह्या उपायामध्ये बघा आपल्याला तिचं डिवर्मिंग वेळेवर जंत निर्मूलन करायचंच आहे. वेळेवर औषध कालवडींना आपल्या आधी द्यायचं आहे दर महिन्याला. त्याच्यानंतर की जंताचं औषध दिल्यानंतर तुम्हाला गायींना लिव्हर टॉनिक द्यायचं आहे. तर ते लिव्हर टॉनिक बघा, जे तुम्हाला मार्केटमध्ये चांगल्या दर्जाचं मिळते, उपलब्ध आहे, ते तुम्ही लिव्हर टॉनिक द्या. रोज एक 15 ते 20 ml याप्रमाणे सलग 10 दिवस ते द्या. त्यामुळे कालवडीची भूक वाढते आणि संतुलित आहार, मिनरल मिक्सचर कालवडींना फक्त सुका चारा न देता हिरवा सुका चारा समप्रमाणात देऊन
आणि मिनरल मिक्सर पण कालवडींना द्यायला चालू करा. रोज 20 ते 30 ग्रॅम मिनरल मिक्सरची पावडर पण द्या. त्यामुळे पण कालवडीचे आपल्या हाडे मजबूत होतात आणि आपलं त्या गाईचं वाढलेलं पोट हे कमी होते. आपला व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली, तर त्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.